नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत ई-केवायसी करण्याची संधी उपलब्ध करून देण्याबाबतचा महत्त्वपूर्ण असा जी-आर आज दिनांक 6 फेब्रुवारी 2026 रोजी निर्गमित झालेला आहे. याबद्दल संपूर्ण सविस्तर जी-आर काय आहे ते जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी करण्याची संधी कशा पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुमच्या समोर आजच निर्गमित झालेला जी-आर आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत ई-केवायसी करण्याची संधी उपलब्ध करून देण्याबाबत महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग दिनांक 6 फेब्रुवारी 2026. बघा, प्रस्तावना काय सांगतो थोडक्यात या ठिकाणी आपण जाणून घेऊया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची ई-केवायसी माध्यमातून दिनांक 31/12/2025 पर्यंत आधार ऑथेंटिकेशनद्वारे ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे. परंतु सदर प्रक्रिया पूर्ण करताना लाभार्थी महिलांकडून लाभार्थ्यांच्या कुटुंबातील सदस्य, नियमित कायम कर्मचारी किंवा कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नसावा किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहे किंवा कसे याबाबत पर्याय निवडताना चुकीचा पर्याय निवडला गेला असल्याचे निदर्शनास या ठिकाणी आले आहे. त्यामुळे योजनेतील निकषाच्या अनुषंगाने सदर लाभार्थी महिलांची सखोल तपासणी करून लाभार्थ्यांच्या पात्रता अपात्रतेची प्रत्यक्ष पडताळणी म्हणजे फिजिकल व्हेरिफिकेशन करण्याबाबत सर्व संबंधित जिल्हाधिकारी यांना शासनपत्र दिनांक 20/1/2026 अन्वये कळविण्यात आले होते. तथापि सदर लाभार्थ्यांची जलद गतीने पडताळणी करण्याकरिता ऑनलाईन ई-केवायसी मध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्याची संधी देण्यात यावी अशी मागणी योजनेच्या लाभार्थ्यांकडून व क्षेत्रीय कार्यालयाकडून होत आहे. त्याच अनुषंगाने ऑनलाईन ई-केवायसी मध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्याची संधी उपलब्ध करून देण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन आहे. बघा, शासन परिपत्रक काय सांगतोय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत दिनांक 31/12/2025 पर्यंत ज्या लाभार्थी महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे तथापि सदर प्रक्रिया पूर्ण करताना लाभार्थ्यांच्या कुटुंबातील सदस्य, नियमित किंवा कायम कर्मचारी किंवा कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नसावा किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहे किंवा कसे याबाबतचा पर्याय निवडताना नजर चुकीने चुकीचा पर्याय निवडण्यात आलेला आहे. अशा लाभार्थी महिलांसाठीच ऑनलाईन ई-केवायसी मध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्याची संधी ही दिनांक 31/3/2026 पर्यंत उपलब्ध करून देण्यात येत आहे. पाहू शकता तारीख सर्वांनी पोर्टलवरती या ठिकाणी ही जी ई-केवायसी जी चुकलेला आहे तशांसाठी पुन्हा एकदा सुधारणा करण्याची संधी ही देण्यात आलेला आहे. शॉर्टला आपले भरपूर व्हिडिओ आहे, तुम्ही जाऊन पाहू शकता लाईव्हला कशा पद्धतीने आपण या ठिकाणी हे जे दुरुस्त करू शकतोय आणि याची जी मुदत आहे ती दिनांक 31/3/2026 पर्यंत उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. उपरोक्त अनुषंगाने या योजनेच्या पोर्टलवर सुधारणा या ठिकाणी करण्यात आली आहे. यापुढे कोणत्याही परिस्थितीत सुधारणा करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार नाही याची देखील नोंद घेण्यात यावी. तिसरं काय अपडेट सांगतोय बघा, सदर शासन परिपत्रक जे आहे ते महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक पाहू शकता. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने प्र. वी. कुलकर्णी, अवर सचिव, महाराष्ट्र शासन. प्रति देखील तुम्ही पाहू शकता. बघा, एकूणच अशा पद्धतीने ही जी लाडकी बहीण योजना आहे या योजनेअंतर्गत ई-केवायसी करण्याची संधी पुन्हा एकदा उपलब्ध करून देण्याबाबतचा आजचाच या ठिकाणी ताजा जी-आर आहे. दिनांक 6 फेब्रुवारी 2026 म्हणजे आजच या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे व तसेच पोर्टलवरती देखील, वेबसाईटवरती देखील लगेचच या ठिकाणी
चुकलेल्या लाडकी बहीण योजनेच्या ई-के-वाय-सीला पुन्हा संधी देण्यात आलेला आहे. याची सर्वांनी या ठिकाणी नोंद घेऊन हा व्हिडिओ देखील जास्तीत जास्त शेअर करायचा आहे, जेणेकरून महत्त्वपूर्ण अशी आजचीच अपडेट आहे. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल, तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.